गाईज फायनली आम्ही कृष्णेश्वरला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी माझ्या बायकोवर चाललो आहे. आईला चाललो टाटा म्हणून. टाटा बाय बाय. तुम्हाला मी अपडेट देत जाईल सगळं. राहण्याची तिथं सोय केलेली आहे ऑलरेडी तिकडे आम्ही सगळं. तर जायला ऑलमोस्ट आम्हाला 3-4 वाजतील. आत्ता आम्ही निघालो आहे सकाळचं. हो बघू, मी तुम्हाला अपडेट देत जाईल. माझी सिस्टर आणि जीजू येत आहेत आम्हाला पिक करायला ललितच्या गेटवरती. बघू, मस्त गाडीत बसून येऊ. आणि ज्योतिर्लिंग झाल्यावर आम्ही ते एल्लोरा केव्स बघायला पण जाणार आहे आम्ही. बघू आता कसं होतं आहे. मी ऑलरेडी जाऊन आलो आहे तिकडे. प्लेस छान आहे आणि पावसाळ्यात तर अजून छान वाटतं तिकडे. बघू आता. गाय जेव्हा आम्हाला घ्यायला माझी सिस्टर आली आहे. आता मस्त आम्ही गाडीत बसून निघणार आहे. गायच आम्ही डायरेक्टली आता विठ्ठल कामतला नाश्ता करायला थांबलो आहे. ॲज ऑलवेज विठ्ठल कामतला खूप गर्दी आहे. हाय बायको. विठ्ठल कामतला मी तुम्हाला दाखवतो काय एक एक गोष्टी. आता विठ्ठल कामत हॉटेल. गाईज आमचा नाश्ता आलेला आहे. सगळे बसले आम्ही नाश्त्याला. आमचा नाश्ता झालाय. आम्ही निघालेलो आहे अशा प्रकारे सोलकढी वगैरे घेऊन. एक थम्सअप एक सोलकढी घेतली आहे पित्तनाशकसाठी. आता निघतो आम्ही आमच्या ॲम्बेसिडरमधून. आता आम्ही कृष्णेश्वरला निघालेलो आहे. कृष्णेश्वरच, हां बरोबर. अजून 191 किलोमीटर आहे. 4 तास दाखवतो आहे ॲज पर मॅप. मी ऑलरेडी सांगितलं होतं की आम्ही ऑलरेडी हॉटेल वगैरे सगळं बुक केलेलं आहे. सो आमचं चेक इन टाईम आहे 3 वाजता, बरोबर ना? हां, चेक इन टाईम आहे 3 वाजता. सो आम्ही ॲज पर टाईम तर आहे, दिसतंय आम्हाला स्केड्यूल तसं बरोबर आमचं. बघू आता पुढे काय होतंय हळूहळू. मला असंच मी हो, भूक लागली तर परत थांबू 12-12:30 वाजता. बघू आता कसं काय किती काय भूक लागते ते काय कळतच नाही. काय इन्स्टंटच काम करते ते. इन्स्टंट काम करते ते. चांगलं पाहिजे. बघा आधी ना हे हात हलवता येत नव्हतं पूर्ण. आता सगळं हलवता येते, पण आता ते थोडं तर दुखतंय ना. हा दुखणार थोडं. गाईज आम्ही आता डायरेक्ट जेवण करायला थांबलोय. इथं चाललोय शाही श्रद्धा म्हणून. आता कुठंतरी हायवेला आहे. आम्ही चाललोय त्या साईडला. आम्ही आलोय आता इथं शाही श्रद्धाला. केस जाम खराब झाले तर माझे. बघ आमचे बंधू भगिनी पण येत आहेत. हा काहीच माझ्याकडे कंटेंट काहीच नाहीये. असंच आम्ही थांबतोय इकडे तिकडे खायला. कळवेल मी अजून पुढे काय काय करेल ते. हॉटेल साई श्रद्धा. हॉटेल पूर्ण मोकळं आहे. काय ते हॉटेल साई श्रद्धाची बॅक साईड आहे. भारी व्ह्यू आहे हॉटेलला, मस्त आहे. म्हणजे एकदम जोरात धोधो पाऊस पडत असेल ना तेव्हा भारी वाटेल हे हॉटेल. जबरदस्त लोकेशन आहे, भारी आहे. जेवण आलेलं आहे नेहमीप्रमाणे आमचा. क्वांटिटी लई आहे. साई श्रद्धा स्पेशल जेवण झालं. आमची बच्ची कंपनी खेळताना आता. हॉटेलची टेस्ट 10 पैकी मी 6-7 रेटिंग देईल. एवढं भारी नाही आणि एवढं भंगार पण नाही आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही व्हेज खायला येऊ शकता इकडे. बिंदास या, खाऊन जावा. जेवण वगैरे झालं आहे. तर इथं हायवेवरती थांबलो आहे. आता इकडून थेट आम्ही ज्योतिर्लिंगला जाणार आहे कृष्णेश्वरच्या.
तिकडं आता ॲम्बॅसिडर म्हणून हॉटेल एक बुक केलं आम्ही, चांगलं हॉटेल आहे. बघू आता तिकडे जाऊन काय काय होतंय, काय होतंय मी तुम्हाला अपडेट करत राहील एक एक गोष्ट. मस्त आहे यार इथे रोडवरती. गाईज आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. आरसा आहे ना तो. फुल भारी हॉटेल आहे. आता फक्त बघा हॉटेल ॲम्बॅसिडर 4 स्टार हॉटेल आहे. 4 स्टार आहे ना. 4 स्टार आहे. पार्किंग असेल ना. 4 स्टार हॉटेल असणार ना व्हॅले पार्किंग असेल, त्याला विचार. करतात व्हॅले पार्किंग. गाईस तुम्हाला मी रूम टूर देतो आता. एंट्रन्स वगैरे केलेलं आहे आम्ही. 415 हे आहे. 415 416 कार्ड का एक टाक गे कार्ड पंची इकडं टाक इकडं. इथं टाक दे माहे. आल्या वॉशरूम आहे. ठीक आहे रूम. म्हणजे जसं एंट्रन्स केल्या आम्ही जसं हॉटेल बघितलं होतं त्याच्यापेक्षा रूम थोडी ऑफ, एवढी काय भारी नाही आहे. ठीक आहे. फ्रेश झालो आहे आम्ही. आता खाली जातो आणि तुम्हाला नीट दाखवतो हॉटेल कसं आहे. नीट बघा. इथं रेट जरा जास्त आहेत हॉटेलचे. आम्ही आता चाय प्यायला जाणार आहे. 150 रुपयाला चाय. तर बघू पिऊन बघू काय आहे 150 रुपये असं, काय आहे 150 रुपयाचं. मी खाली गेल्यावर परत एक व्हिडिओ काढतो, पूर्ण हॉटेल तुम्हाला नीट दाखवतो. हे लिफ्टच्या इकडचा कॉरिडोर आहे हा. आता आम्ही खाली चाललो आहे. बघा अशी आहे लॉबी यांची पूर्ण भारी. कॅफेटेरिया खाली आहे. बघा आम्ही इकडे, माझी बायको. वाव. हे इथेच आहे ना. बघा हे कॅफेटेरिया आहे. द सोसायटी. इथे मस्त आम्ही आता चहा पिणार आहे 150 रुपयाचा. हे कसलं आहे दारवीर हो का ताई, लावून घ्यायचं का असं. गाईज आम्ही त्यांचं काहीचं क्लिनिंग चालू असल्यामुळे ते बोलले तुम्ही ते लॉनमध्ये बसा, आम्ही आणून देतो चहा. सो आता स्विमिंग पूल बघा इकडे. स्विमिंग पूल बघू चला पटकन. मला नाही राहलं जात स्विमिंग पूल. मला नाही राहलं जात गाईज. स्विमिंग पूल तर बघा गाईज. अरे वा 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 सुंदर. अरे वाव. हे डीप आहे. तुला बुडवतो पंची मी. नाही तिथपर्यंत जाऊ शकतो ना. 8.5 feet. हो. बाबो. स्विमिंगचं टायमिंग आहे सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी रात्री 10 पर्यंत. हो. इथं बघा गाईस काय आहे. ससे. ससा दिसतो कसा. अगं बाई. अरे हे तर मातीच खाल्ली इकडच्या गाईस. आलं बघा हे खायला. ससा आत्ता कळालं. सशानी रेस का हारली आत्ता कळालं मला. इथं पक्षी पण आहेत गाईज. पक्षी पण बघा
पक्षी काय काय म्हणतात गेला नाव काय? लोबट. हा. आणि हे कबूतर आहेत आपले गावठी कबूतर. इथं माझी बायको चालली एकटीच. इथं बघा लॉन एरिया. ए हा खरंच खरंच चला आपण जाऊ तिकडे. स्विमिंग पूलच्या इकडे सिटिंग एरिया पण आहे मस्त. बघा हे रिक्रिएशनल सेंटर आहे इकडं. आम्ही ते स्विमिंग पूल पाहिलं आणि इकडून परत असं चालत आलोय. आता परत बसतो इथं चहा प्यायला. आता मला चहा आला की गाईज मी परत एकदा ऑन करतो आणि सांगतो कसा आहे चहा. 150 रुपयाचा चहा कसा आहे. चाय चाय वाली चाय. काही 150 वाला चहा आलाय. हो रूम मध्ये. 415. आम्ही आता बाहेर चाललोय. तुम्ही कसं देणार मग ते? काय आता आम्ही आवरून चाललोय कृष्णेश्वरला. आता तुमचा भाऊ गाडी चालवणार आहे. सो माइट बी मला आता व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता येणार आहे. मी आता डायरेक्टली कृष्णेश्वरला गेल्यावर व्हिडिओ चालू करतो. आम्ही कृष्णेश्वरला पोचलोय. गाडी पार्क केली आहे पाठीमागं आम्ही आणि इकडं चालत चाललोय. आज ट्रॅफिक तर दिसते. आज उद्या 15 ऑगस्ट आहे आणि आज 14 ऑगस्ट आहे त्यामुळे ट्रॅफिक असू शकते. ट्रॅफिक तर दिसते. आता आतमध्ये गर्दी बघू किती आहे. गर्दी आहे गर्दी आहे भरपूर आहे गर्दी. मी तुम्हाला अपडेट देत जाईल गाईचा. कचरा बघा इथं किती केलाय. मस्त. काय बोलायचं आता. गाईज कृष्णेश्वरला आलोय. बघा हे सगळं घेतलंय आम्ही. हर हर महादेव. गर्दी आहे भरपूर. फुल गर्दी फुल गर्दी. काहीच मी आधी आलो होतो तेव्हा काहीच लाईन नव्हती. आता लाईन एवढी मोठी झाली आहे. अरे बाप. फुल मोठी लाईन झाली. फुल मोठी. हर हर महादेव. रांगेत लागलोय. आता माहित नाही किती वेळ लागेल. हे सगळे म्हणतायत तर अर्धा 1 तास लागेल. पण मला डाऊट आहे थोडा वेळ लागेल इकडे. आता कसं केलं त्याने ॲक्च्युली लाईन मोठी केल्यामुळं ना लाईन कंटिन्यूस चालत राहील. कोण थांबणार नाही मला तर नाही वाटत. इथं आमची ताई हळूहळू येते. हिच्या पायाला खडे टोचतायत. भरपूर प्रमाणात भक्त आलेले आहेत. हर हर महादेव. हर हर महादेव. वाईट श्रावण महिना चालू झाल्यामुळे श्रावणात आपल्याला पहिल्या खूप जण आलेत दर्शन घ्यायला. हो श्रावण चालू झाला असल्यामुळे गर्दी खूप आहे. गाईज मी इथं लाईनीमध्ये थांबलो आहे आणि इथं कंटिन्यू लोकांनी दारूच्या बाटल्या वगैरे कचरा बिचरा टाकलेला आहे. काय बोलायचं लोकांना आता. हां हे काय जिथं लोक तिथं असं घाणेरडं केलंच पाहिजे का. हां काय शे.
काहीच गर्दी अजून कंटिन्यू आहे. थोडं लाईटमध्ये आलो आहे आम्ही. इथं सगळे असे जरा दुकानं वगैरे आहेत. कंटिन्यू गर्दी आहे. थांबलेलो आहे आम्ही. पूर्ण अशी रेलिंग्स लावली त्यांनी एक 2-3 किलोमीटर ऑलमोस्ट. तो यायचं असेल तर थोडं लवकर या, सकाळी सकाळी. आमच्यासारखं लेट नका येऊ. ओम नमः शिवाय. शिवप्रसाद भोजनालय. काकांकडे जेवण लय भारी भेटतं. मंदिरात एंटर झालेलो आहे. हे बघा इकडं मंदिर आहे. काहीच गर्दी बघा इथे गर्दी. पन्नास वेळा बोलून झालं माझं आत्तापर्यंत. हे बघा काहीच गर्दी. इकडे पण गर्दी, इकडे पण गर्दी, सगळीकडे गर्दीच गर्दी. दर्शन करून आलोय बाहेर मी. दर्शन झालंय माझं. मी बाकीच्या सगळ्यांची वाट बघतोय. खूप जास्त गर्दी आहे आज. आणि पण दर्शन छान झालं माझं. मी 3-4 वेळा ज्योतिर्लिंगला हात लावला, पाया पडल्या, डोकं लावलं. छान वाटलं, सुंदर एकदम मन प्रसन्न झालं. गाईज मंदिराच्या आतमध्ये येऊ का अभिषेक करताना. हर हर महादेव. मंदिर बघा नीट पूर्ण. हे बघा बाहेर आलोय. चला, गर्दी अजून पण आहे. बापरे, गर्दी अजून आहे. हे एक्झिट आहे. मी चाललोय बाहेर आता. तेव्हा बाईकवर चाललोय मी. काही बाईकवर चाललोय. माझी क्युटी बाय. दर्शन मस्त झालं. मी ऑलमोस्ट 3 ते 4 वेळा आतमध्ये गेलो. मस्त डोकं टेकवलं महादेवाची. खूप छान वाटलं यार, भारी. गाईज दर्शन वगैरे झालं. मी हॉटेलवरती आलोय परत आमच्या ॲम्बॅसडॉरला. अरे मस्त हॉटेल आहे यार हे. अगोदावरती मी बुकिंग केलं आहे. अगोदावरती मस्त स्वस्तामध्ये भेटलं मला. किती 5,000 रुपये पर नाईटचे. 2 रूम घेतले आम्ही. नमस्ते सर.